नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। राहुलला बिझनेसमध्ये आणि घरी कुठेही वर्चस्व मिळत नसतं आणि या सगळ्या गोष्टीला तो फक्त कलाला जबाबदार ठरवत असतं। जर कलाने त्याचा पर्दाफाश केला नसता तर आज त्याचं नयनासोबत लग्नही झालं नसतं आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे सेट असतात। परंतु कलाने जे काही केलेले असतं त्या गोष्टीसाठी राहुलला आता कलाला धडा शिकवायचा असतो। यासाठी तो सगळ्यात मोठं हत्यार वापरतो ते म्हणजे कलाची बहीण नैना। नैनाला तो कलाबद्दल भडकवत असतो आणि सांगत असतो की जर तुला असं वाटत असेल की या घरामध्ये मी अद्वैतची जागा घ्यावी आणि तू जर कलाची जागा घ्यावी तर मात्र मी जे काही सांगेल ते तुला ऐकावं लागेल। आणि जर तू माझी ही गोष्ट ऐकली आणि बिझनेस जर माझ्या हाती आला ना तर तुला रोज एक नेकलेस घेऊन येईल। या गोष्टीवरच नैना खुश होऊन जाते आणि राहुलला म्हणते की ठीक आहे राहुल, तू जे काही म्हणशील ते सगळं करायला मी तयार आहे। आणि मग राहुल आता नैनाला प्लॅन समजावून सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा राहुल आता नैनाला कला म्हणून पोलीस कंप्लेंट करायला सांगतो आणि तेही आबांवर। दुसऱ्या दिवशी पोलीस घरी आलेले असतात। अद्वैत म्हणतो की काय झालं इन्स्पेक्टर, तुम्ही असे घरी का आलेत? इन्स्पेक्टर सांगतात आम्ही आबासाहेब चांदेकर यांना अटक करायला आलोय। ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्या घराला धक्का बसतो। सगळेजण विचार करू लागतात की हे असं कसं काय झालं। अद्वैत म्हणतो की साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, आबांनी काय केलंय आणि तुम्ही आबांना का नेताय? तेव्हा इन्स्पेक्टर सांगू लागतात की तुमच्या घरची मोठी सून म्हणजे कला हिने पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली आहे की तिला घरामध्ये मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातोय। आबासाहेब चांदेकर हे तिच्या आणि तिच्या शिक्षणाच्या मध्ये येत आहे। ही गोष्ट ऐकून कलालाही मोठा धक्का बसतो। कला म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तर अशी कुठलीही कंप्लेंट केलेली नाहीये। अद्वैत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुमच्याकडे वॉरंट आहे का, तुम्ही आबांना कशी काय अटक करू शकतात? तेव्हा इन्स्पेक्टर आता अद्वैतला वॉरंट देखील दाखवतात। अद्वैतला तर स्वतःच्या डोळ्यावरही विश्वास बसत नसतो आणि तो कलाकडे आता खूप रागाने बघत असतो आणि हे सर्व काय चाललंय हे कलालाही माहीत नसतं। आता या सगळ्या गोष्टीमध्ये नैना मात्र चान्स मारत असते। नैना म्हणत असते की अगं कला, हे सगळं करताना तुला एकदाही लाज वाटली नाही का? आता तू चांदेकरांची सून आहेस आणि हे असं वागणं तुला अजिबात शोभत नाही। इतर वेळी तर आबांचं खूप गुणगान गात असते ना, मग तुझी हिंमत कशी काय झाली? तू आबांच्या विरोधात कशी काय कंप्लेंट केली? कला म्हणत असते की अगं नैनाताई, मलाच कळत नाही हे सगळं काय झालंय। नैना आता इन्स्पेक्टरला जाब विचारू लागते की तुम्ही असं कसं काय म्हणू शकता आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली आहे? पोलीस आता सर्वांना व्हिडिओ दाखवतात आणि त्या व्हिडिओमध्ये कला ही पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते आणि तिने आबांविरुद्ध तक्रार नोंदवलेली असते। सोबतच तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये ती असं म्हणत असते की माझा चांदेकरांच्या घरामध्ये मानसिक छळ केला जातो, सोबतच मला मारहाणही केली जाते। माझ्या शिक्षणाच्या मध्ये चांदेकर येत आहे आणि मेन म्हणजे आबासाहेब चांदेकर हे मला शिक्षणाला परवानगी देत नाही आहे। या सगळ्या गोष्टी कलाने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात। जेव्हा सर्वजण तो व्हिडिओ बघतात तेव्हा प्रत्येकाला शॉक बसलेला असतो की हे सगळं कसं काय शक्य आहे। तर स्वतः कलाच्या डोळ्यांना सुद्धा विश्वास बसत नसतो, कारण कलाने तो व्हिडिओ रेकॉर्डच केलेला नसतो। ना कला पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते, ना कलाने तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो। मग हा व्हिडिओ आला तरी कसा, हा कलाला मोठा प्रश्न पडतो। अद्वैतला आता खात्री पटते की नाही, याचा अर्थ कलाने मुद्दाम आता आबांवर कंप्लेंट केली आहे। म्हणजे मी जे विचार करत होतो हिच्या बाबतीत अगदी तशीच आबा कलावर खूप चिडत असतो। परंतु आता पोलिसांकडे वॉरंट असल्यामुळे पोलीस आता आबांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात। आबांना पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागणार या गोष्टीने सगळेच व्याकुळ झालेले असतात। सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं। स्वतः कलासुद्धा खूप रडत असते। हे सगळं काय होतंय हे तिलाही कळत नसतं। राहुल आणि नैना मात्र हसत असतात, कारण त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो। तर मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्या व्हिडिओमध्ये कला कशी काय आली? जर कलाने तो व्हिडिओ शूट केलेला नाहीये, कला पोलीस स्टेशनमध्ये गेलीच नाहीये, तर कला त्या व्हिडिओमध्ये कशी? त्याचं कारण आहे की राहुलची मैत्रीण ही थोडीशी कलासारखी दिसत असते। राहुलने तिला बक्कळ पैसे दिलेले असतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा व्हिडिओ तिला रेकॉर्ड करायला सांगितलेला असतो। परंतु हा पूर्ण व्हिडिओ हा एडिटेड असतो। त्या मुलीच्या जागी कलाचा व्हिडिओ हा पूर्णपणे रिप्लेस केलेला असतो। एडिटिंगचा आणि इंटरनेटचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या असतात आणि या सगळ्यामध्ये राहुलने मुद्दाम कलाला जाणून बुजून फसवलेलं असतं। कलाला काहीही करून हे सिद्ध करायचं असतं की आबांवर जे काही आरोप झाले ते सगळे आरोप खोटे आहेत
आणि मग हेच आरोप खोटे असल्याचं सांगण्यासाठी आता ती पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर ती इन्स्पेक्टरला सांगत असते की तुम्ही जे आमच्या आबांवर आरोप केले ते सगळे खोटे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये आलीच नाही आहे, माझ्या घरच्यांविरुद्ध कुठलीही तक्रार नाही आहे. तर पोलीस म्हणत असतात की अहो तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्हाला माहिती आहे की बहुतांश बायका जेव्हा त्यांच्या घरच्यांचा प्रश्न येतो तेव्हा माघार घेतात आणि त्यांच्या घरचे किती इनोसंट आहे हेच आम्हाला प्रूव्ह करून देतात, परंतु तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कला म्हणत असते की अहो पण माझ्यावर अत्याचारच झाला नाही आहे तर मी कुठली कंप्लेंट करू आणि प्लीज तुम्ही माझ्या आबांना सोडा. आता कला जेव्हा आबांकडे जाते तेव्हा आबांना ती सॉरी म्हणत असते. आबा म्हणत असतात की कला मला माहीत नाही यातलं खरं काय आहे खोटं काय आहे, परंतु आत्तापर्यंत मी ही जेलची खोली कधीच बघितलेली नव्हती जी आज मला तुझ्यामुळे बघावी लागली. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. आबा कलाला म्हणत असतात की कला मी तुझ्यावर एवढा विश्वास टाकला, घरातल्या मोठ्या सुनेचा तुला दर्जा दिला, प्रत्येक वेळीस तुला पुढं केलं, परंतु तू काय केलंस, तू माझीच कंप्लेंट केली. तर कला आबांना म्हणत असते की आबा हो असं काय म्हणताय, मी तुमची कधी कंप्लेंट करू शकते का, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का. आता कलाच्या बोलण्यामध्ये आबांनाही थोडासा सच्चेपणा वाटत असतो. त्यांनाही माहीत असतं की कला असं करूच शकत नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचा असतो अद्वैत. अद्वैतने तर हेच खरं मानून घेतलेलं असतं की जे काही केलं आहे ते कलानेच केलं आहे आणि कलानेच आबांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे अद्वैत मात्र खूपच चिडलेला असतो. आता काहीही करून कलाला हे प्रूव्ह करायचं असतं की त्या व्हिडिओमधली जी मुलगी आहे ती मुलगी मी नाही आहे आणि मग कला तो व्हिडिओ वारंवार बघत असते. आता कला जेव्हा तो तिचा व्हिडिओ बघत असते त्याच वेळी कलाला एक गोष्ट समजते की त्या मुलीने जी बोटामध्ये अंगठी घातली आहे अशी अंगठी तर माझ्याकडे कधीच नव्हती आणि कधी नाही आहे सुद्धा. याचा अर्थ या अंगठीवरनं मी ही गोष्ट सगळ्यांना प्रूव्ह करून देऊ शकते की त्या व्हिडिओमधली मी मुलगी नाहीच आहे आणि माझ्याकडे ही अंगठी नाहीच आहे आणि अशा अंगठ्या मी कधी घालतही नाही. परंतु एक गोष्ट तिला माहीत असते की जर आता ही गोष्ट जाऊन तिने सगळ्यांना सांगितली तर कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण सर्वजण घरातले कलाच्या विरोधात गेलेले असतात, कारण सर्वजण हेच समजत असतात की कलामुळे आबांना जेल झाली आहे. या सगळ्या गोष्टीसाठी कला आता काजलची मदत घेते. काजलच्या मदतीने कला आता एक एक पुरावा शोधायला घेते, परंतु तिच्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे असतं की तिला काहीही करून आबांना जेलमधून काढायचं असतं आणि मग त्यासाठी ती सगळ्यात पहिल्यांदा जज साहेबांना भेटते आणि त्यांना सगळं काही खरं सांगते की कशाप्रकारे माझ्या आबांना या ट्रॅपमध्ये फसवण्यात आले. मी माझ्या आबांवर कंप्लेंटच केलेली नाही आहे आणि माझा हा व्हिडिओ नाही आहे, कोणीतरी माझा हा फेक व्हिडिओ क्रिएट केला आहे. या सगळ्या गोष्टी जज साहेबांना सांगितल्यावर जज साहेब आता कोर्टामध्ये आबांना सोडून देतात. आबांना जामिनावर सोडवलेलं असतं, त्यामुळे आबा हे घरी आलेले असतात. परंतु घरात कोणालाही कलाचं कौतुक वाटत नसतं जेव्हा जज साहेब सांगतात की हे सर्व कलानीच घडून आणलं आणि आबासाहेब तुमची सून ही आमच्या घरी येऊन आम्हाला रिक्वेस्ट करत होती आणि जेव्हा आम्ही यातलं तारतम्य ओळखलं आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला सोडलं आहे. तरीसुद्धा कोणीही कलावर विश्वास ठेवत नसतं. सगळ्यांना असं वाटत असतं की कलाच गुन्हेगार आहे. कलाला आता काहीही करून स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. कला जेव्हा एकदा किचनमध्ये असते तेव्हाच राहुलला ती मुलगी जी व्हिडिओमध्ये असते ती मुलगी आता भेटायला आलेली असते, कारण उरलेले सगळे पैसे तिला राहुलकडून घ्यायचे असतात. राहुल त्याच्याकडे असलेले सगळे पैसे घेऊन बाहेर जातो आणि कलाने राहुलला एवढं घाई गडबडीत जाताना बघितलेलं असतं. आता कला राहुलचा पाठलाग करू लागते. राहुलच्या मागे मागे गेल्यावर राहुल आता त्या मुलीला एका गाडीमध्ये भेटलेला असतो. आता कला हळूच गाडीच्या बाजूला उभी राहून राहुलमध्ये आणि त्या मुलीमध्ये झालेलं बोलणं ऐकत असते. ती मुलगी राहुलला म्हणत असते की राहुल मी तुझं काम तर केलं आहे, आता मला माझे सगळे पैसे हवेत आणि मी एकही पैसा कमी घेणार नाही आहे. तर राहुलही तिला म्हणत असतो की मी तुला तुझे सगळे पैसे देणार आहे आणि तू काय ॲक्टिंग केली आहेस आणि काय व्हिडिओ बनवला आहेस, तू अगदी हुबेहूब त्या कलासारखी दिसते. आता ती कला काय वाचू शकणार नाही आणि जरी तिने आबांना सोडवून आणलं असलं तर घरात तिला आता कोणी काडीचीही किंमत देणार नाही आणि तिच्यामुळे आता अद्वैतचं सुद्धा अस्तित्व संपल. मला तर वाटलंही नसेल की तिच्या विरोधात मी एवढा मोठा प्लॅन केला आहे आणि हा प्लॅन कोणी केलाय हेही तिला माहीत नाही आहे. कला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ हा सर्व प्लॅन राहुलचाच होता. कला आता राहुल समोर येते. राहुल जेव्हा कलाला समोर बघतो तेव्हा त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि त्याचवेळी कला त्या मुलीलाही बघते. त्या मुलीच्या बोटामध्ये ती सेम अंगठी असते, ज्या अंगठीमुळे आता कलाला हे आयडेंटिफाय होतं की त्या व्हिडिओमधली मुलगी मी नसून ही होती आणि हिने पैशासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात.
राहुल तर आता तिथून पळून जातो, जसा माझा याच्यामध्ये काहीही संबंध नाही आहे. परंतु कला मात्र त्या मुलीला पकडते, घरातल्यांना ती आवाज देत असते. त्याच वेळी आता ती मुलगी कलाला खाली ढकलते आणि कलाच्या डोक्यामध्ये कुंडी फेकून मारते. त्यामुळे कला तिथेच बेशुद्ध पडते. आता अद्वैत जेव्हा बाहेर आलेला असतो तेव्हा कलाला असं बेशुद्ध झालेलं तो बघतो आणि मग कलाला तो बेडरूममध्ये घेऊन जातो. कला जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा अद्वैत तिला विचारतो की तू बाहेर कशी काय पडली होती आणि तुझ्या डोक्यालाही लागलं होतं. तेव्हा मग आता अद्वैतला कला सगळं काही खरं खरं सांगू लागते. कला सांगते की हा सगळा प्लॅन राहुलचा होता. राहुलने मला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय. आणि जेव्हा ही गोष्ट अद्वैतला समजते तेव्हा अद्वैतला आता राहुलचा प्रचंड राग आलेला असतो आणि खरं खोटं करण्यासाठी अद्वैत आता राहुलच्या रूममध्ये गेलेला असतो. तेव्हा राहुल त्या मुलीशीच बोलत असतो आणि त्या मुलीला म्हणत असतो की तू कलाला का मारलंस, तुला कोणी मारायला सांगितलं होतं तिला, तू तिथून पळून जायचं होतंस. आणि ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतने ऐकलेल्या असतात आणि अद्वैतला समजलेलं असतं की कला जे काही बोलत होती ते खरं बोलत होती. आणि मग कला आता अद्वैतच्या बाजूने लढतो आणि घरामध्ये सगळ्यांना सांगतो की आबांना अटक होण्याच्या मागे कला नसून राहुलचा हात आहे. ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजते तेव्हा सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कला आता सगळ्यांना सांगते की कशा प्रकारे राहुलने हे सगळं घडवून आणलं, कशा प्रकारे राहुलने माझी बदनामी करण्यासाठी, घरात मला मान मिळू नये या गोष्टीसाठी राहुलने हे सगळं घडवून आणलं आणि या सगळ्यासाठी त्याने आबांचाही वापर केला. जेव्हा ही गोष्ट सर्वांना समजते तेव्हा सर्वजण आता राहुलला खूप बोलत असतात. तर आबा तर डायरेक्ट आता राहुलला घराबाहेर काढण्याची धमकी देऊ लागतात. आता रोहिणी पुन्हा आबांसमोर पदर पसरते आणि आबांना म्हणत असते की आबा असं करू नका, तो कुठे जाईल, आम्हाला दुसरा कोणाचाही आधार नाही आहे, आम्हाला तुमचाच आधार आहे. त्यामुळे आबा पुन्हा एकदा थोडं धीराने घेतात आणि राहुलला घरामध्ये राहून देतात. परंतु राहुलचा अशा प्रकारे पर्दाफाश झालेला असतो आणि पुन्हा एकदा राहुल तोंडावर पडलेला असतो आणि अद्वैत आणि कला पुन्हा एकदा जिंकलेले असतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.